काठे काढू नका, चप्पल घालायला शिका. आज मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगणार आहे. एक साधी, पण ती गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते आणि कदाचित तुमचा विचार करण्याची पद्धतसुद्धा बदलू शकते. कदाचित. कथा काय आहे, एकदा काय झालं, एक राजा सकाळी फिरायला बाहेर पडला आणि फिरत असताना ना काय झालं, त्याच्या पायात काटा घुसला. म्हणजे काटा घुसला. आता राजाला त्रास झाला. मग लगेच दरबार भरला, कारण यावर उपाय पाहिजे आहे, यावर उपाय सांगा म्हणे राजा. मग दरबारात काही बुद्धिमान लोक होते, ते विचार करून मग त्यांनी सांगितलं, महाराज संपूर्ण राज्यातील काटे काढून टाकावे लागतील. राजाला कल्पना आवडली की आता पायात काटा मोडणार नाही मग, आणि मोडूनी म्हणून मग त्याने लगेच आदेश दिला की सैनिक गेले, लोक कामाला लागले आणि सगळीकडे काटे काढण्याचं काम सुरू झालं. म्हणजे स्वच्छता, रस्ते झाडायचं काम चालू झालं, नगर झाडायला चालू केलं. काटा कुठंच दिसला नाही पाहिजे, काटा कुठंच नाही पाहिजे. पण काय झालं, धूळ उडायला लागली. लोकांचं जगणं कठीण झालं, एवढी धूळ उडली, कारण काय सतत झाडू चालूच आहे. जनता परत राजाकडे आली. महाराज आता काय करायचं? राजानं पुन्हा विचारलं आपल्या बुद्धिमान लोकांना की आता काय करावं. बुद्धिमान लोकांनी सांगितलं, धूळ वरती उडते तर आपण पाणी शिंपडलं की धूळ खाली बसेल. राजाने म्हणलं, आदेश दिला की लगेच कामाला लागा. पाणी शिंपडायला सुरुवात केली. सगळीकडे पाणी शिंपडायला चालू केलं, पूर्ण नदीतलं पाणी उपसा चालू केला. पण यावेळी काय झालं, चिखल झाला, पाणी संपलं. लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रासले. परत जनता आली. राजा विचारात पडला की आता काय करायचं. तेवढ्यात एक साधा म्हातारा माणूस पुढे आला. तो म्हणाला, महाराज एक सोपा उपाय. काय? एक सोपा उपाय. सगळे हसले, कारण का एवढे बुद्धिमान लोक असताना त्यांच्यानं जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तो एका गरीब म्हातारा कसं काय करू शकतो. पण राजानं परवानगी दिली की सांग बाबा काय आहे. त्याने एक चप्पल दिली, पण ही घाला, काटा लागणार नाही. बरोबर. त्याने एक चप्पल दिली पायात घालायला की जेणे काटा त्याच्या पायात पुन्हा घुसणार नाही. आता या गोष्टीचा अर्थ काय आहे, आता ही गोष्ट बघा आणि याचा अर्थ समजून घ्या. ही समस्या मोठी, कसं आहे, समस्या मोठी असली तरी उपाय नेहमी मोठा असतोच असं नाही. कधी कधी सोप्या उपायाकडं आपण बघतच नाही, हे लक्षात घ्या. का माहिती आहे? कारण अहंकार आपल्याला तसं करायला भाग पडतो, हे लक्षात घ्या. स्वार्थ जेव्हा त्यात निहित होतो त्यावेळेस आजच्या समाजाचा संबंध जोडला तर कसं आहे माहिती आहे काय, ही गोष्ट फक्त कथा नाही बरं का, हे लक्षात घ्या. ही आपल्या आजच्या समाजाचं वास्तविक रूप आहे. माहिती आहे आज काय चाललंय माहिती आहे का, चे मोठे प्रोजेक्ट, मोठे प्लॅन, मोठे वायदे, पण काय होतं माहिती आहे, हे सगळं केलं जातं
कंपन्या येतात, मोठमोठ्या कंपन्या येतात की सामान्य माणसाचं जीवन सुधारलं पाहिजे. पण सुधारतं आहे का? तुमच्यासाठी रस्ते बांधले जातात, तुमच्यासाठी सगळ्या सुविधा. ते असं म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी सुविधा करतो आहे. ठीक, ते सुविधा नाहीत करत. ते म्हणतात की आम्ही कंपन्या काढतो तुमच्यासाठी, कारण तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करून तुम्हाला रोजगार मिळेल. बरोबर? त्या कंपनीमध्ये तुमचं शोषण होतं, रोजगार कुठं भेटतो? त्यांनी कंपन्यात तुम्हाला रोजगार द्यावा म्हणून घातल्याच नाहीत. त्यांनी कंपनी यासाठी घातलेत की त्यातून तुमचं शोषण करता येईल. रस्ते तुमच्यासाठी बांधलं असं सरकार म्हणतं. रस्ते खरंच तुमच्यासाठी बांधलेत का? नाही, त्यांनी व्यापारासाठी बांधलेत. तुमच्यासाठी रस्ते बांधायचेच असते तर तुमच्या गल्ली बोळातले रस्ते चांगले असते. तिथे का चांगलं नाही? व्यापारच तिथं नाही आहे. हे लक्षात घ्या. कधीही लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट सरकार तुमच्या फायद्यासाठी करत नाही, त्यांच्या फायद्यासाठी करतं. जर सरकारला एवढीच तुमची काळजी आहे तर गटारी नाले साफ झाले असते. का होत नाहीत? दरवर्षी पूर कसं काय येतो? याच्यावर काहीतरी उपाय झाला असता ना. आणि याच्यावर अजून उदाहरण देऊन सांगायला गेलं तर जे रस्ते आहे ते पुन्हा पुन्हा बांधले जातात, झाडं तोडली जातात. विचार करा. आणि पुन्हा झाडं लावली जातात. म्हणजे चांगली झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची. म्हणजे विचार करा. आणि याला आपण विकास म्हणतो. प्रश्न असा आहे, तुमचा फायदा किती आहे? सिस्टीम कशी काम करते माहिती आहे? सरकार आणि जनता यांच्यामध्ये कोण असतो? सल्लागार, अधिकारी आणि सिस्टीम. बरोबर? पण सगळेच वाईट असतात का? असं नाही आहे. सगळेच वाईट असतात, काही चांगले असतात. पण काही ठिकाणी काय होतं हे लक्षात घ्या. निर्णय जनतेसाठी नाही तर फायदा कोणाला यावर घेतले जातात. आणि मग काय होतं माहिती आहे का? सोपे उपाय बाजूला पडतात, कठीण आणि खर्चिक उपाय घेतले जातात. का? त्यातून स्वार्थ पूर्ण होतात. आता धर्माशी तुलना काय करता येईल ह्याची? हीच गोष्ट धर्मात घडते माहिती आहे. खरे मार्गदर्शक असतात, पण लोक कोणाच्या मागे जातात? जे मोठं बोलतात, जे भावनिक करतात. पण जो खरं सांगतो त्याच्या मागे कोणी उभं राहतं का? अजिबात. हे बघा, लोकांची चूक काय माहिती आहे का? आपण काय करतो? विचार न करता फॉलो करतो, तपास न करता सपोर्ट करतो. आणि मग चुकीच्या लोकांना ताकद मिळते. यावर उपाय काय? उपाय खूप सोपा आहे. चप्पल घाला. सिम्बॉलिक आहे हे, शब्दशः घेऊ नका. म्हणजे काय? स्वतः विचार करा, योग्य प्रश्न विचारा आणि योग्य लोकांना सपोर्ट करा. हे लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, समस्या संपवण्यासाठी जग बदलायची गरज नाही. कधी कधी स्वतः बदललं तरी पुरेसं होतं. हे लक्षात घ्या. आपल्याला स्वतः बदलावं लागेल. काठे काढण्यात आयुष्य वाया घालवूच नका. चप्पल घालायलाच आणि पुढे चालत जा. कारण का बदलायला तुम्हालाच लागेल. सिस्टीम बदलणं सोपं नाही, तुम्ही बदलू शकता. तेव्हा सिस्टीम ऑटोमॅटिकली बदलेल.
हे लक्षात